भारताची तोडली ढाल, रक्ताची धार, किल्ला झाला लाल, करा 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 पट्ट्याला दादा पाणी, तानाजीचा उडवला हात. MS, SP तेच काय ते अजय. म्हणजे लोकांना शरम राहिले आहे का? अरे ज्यांनी नावं लिहिलेत नाही त्या किल्ल्यावरती, तुम्हाला सांगतो तुमची लायकी नाही या किल्ल्यांवरती नावं लिहायची. इकडे एक विहीर बघायला भेटते बघा. टिळकांना बघू नाही शकलो, बट एक त्यांच्या नावाची वस्तू इथे बघायला भेटते. खूप छान वाटतं ॲक्च्युली. अच्छा, तुटून गेलं या देव. हे काय पडलं, ते तिकडं पडले, ते तिकडं पडले. पहिलं पूर्वीचं वडारी नाहीत हे बनवायला, तसलं वडारी राहिलं नाही आता. अच्छा, किती कातून दगडी ते केलेले आहेत. हा, कोरीव काम, अगदी कोरीव काम येते. या खोबण्यांचं वैशिष्ट्य जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे पुण्यात भटकंती करत असताना सिंहगड या ठिकाणी. तर सिंहगडला जात असताना हा पहिला दरवाजा आपल्याला भेटला आहे. तर पुणे दरवाजा असं या दरवाजाचं नाव आहे. तर आलोच आहोत. तर सिंहगड किल्ला कसा आहे, काय आहे, आणि इकडे बघण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत ते तुम्ही बघितलंच असेल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये. पण पवार ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवायचा तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसा मी पहिल्यांदा सिंहगड बघण्यासाठी गेलो होतो. पुण्यातल्या घरात नाश्ता करत असताना बारक्या भावासोबत गप्पा मारत असताना सहज भाऊ बोलून गेला, भाऊ चल सिंहगड किल्ला फिरून येऊ. मग काय, आम्ही दोघे घरचीच आपली ॲक्टिवा घेऊन सिंहगडच्या दिशेने निघालो. तसं पाहता मार्च महिना आणि त्यात उन्हाचा तडाखा चालूच होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच आपले सुभेदार तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा किल्ला पाहण्याची भलतीच उत्सुकता लागली होती. राहत्या घरापासून सुमारे 38 किलोमीटर बाईकचा प्रवास करत करत सिंहगड किल्ला आणि आमच्यातलं हे अंतर जवळजवळ येत होतं. 38 किलोमीटर आणि सुमारे 2 तास कसे प्रवासात निघून गेले हे आम्हाला कळलंसुद्धा नाही. बालपणी लहान भावाला सायकलच्या मागच्या सीटवर बसून फिरणारे दिवस अचानक आठवणीत आले. फक्त या वेळेला सायकलची बाईक झाली होती आणि मागच्या सीटवर मी बसून आलो. प्रवासात कदाचित गप्पांचा ओघ चालूच होता, म्हणून देखील हा आमचा प्रवास बघता बघता संपला आणि आम्ही कधी सिंहगडच्या पायथ्याला येऊन पोचलो हे कळलंच नाही. सिंहगडच्या पायथ्याला मोफत पार्किंगची व्यवस्था होतीच. मग आमची बाईक पार्क करून किल्ले भ्रमंतीचा श्रीगणेशा केला. पावला पावलावर सिंहगड म्हणजेच कोंढाणा किल्ला आपल्या पराक्रमाची गाथा जणू सांगत होता. तर चला आज आपण सिंहगड किल्ल्याविषयी जाणून घेऊया. मला माहिती आहे व्हिडिओ तसा मोठाच बनला आहे, पण इतकं सांगेन, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा आपण गडावर आहोत किंवा आपणच गड पाहून आलो आहे ही भावना नक्कीच येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवारांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टींना घरबसल्या अनुभवता येईल. किल्ल्याचे नाव सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ला. जिल्हा पुण्यामध्ये मोडतो, तालुका हवेली. किल्ल्याची उंची 4400 फूट. जवळचे गाव सिंहगड. ठिकाण पुणे, महाराष्ट्र. किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग. मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला होय. गडावर कोंढाणेश्वर मंदिर, तानाजी कडा, तानाजी स्मारक, कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. पुणे दरवाजा 2च्या इकडे मी पोहोचलो आहे. पाण्याचं टाकं तुम्हाला आता मी दाखवलं इकडे. पण दुःखाची गोष्ट ही की असं म्हणजे थकलो अक्षरशः की किती लोकांना सांगायचं की तुम्ही गड किल्ल्यावरती जाता तर तिथे घाण करू नका. पिण्याचं पाण्याचं किती सुंदर टाकं आहे. इथले जे पण सजीव आहेत, प्राणी पक्षी आहेत, तिकडून पाणी पितात आणि माणसांनी काय केलं बघा. बघा या कोल्ड्रिंकच्या बॉटल्स आहेत, पाण्याच्या बॉटल, स्टिंग, फॅन्टाची बॉटल आहे, तिथे स्प्राईट आहे, माउंटेन ड्यू आहे, इथं पाण्याची बॉटल आहे. म्हणजे आपण सुधारणार नाही, आपण बोध घेणार नाही. अरे जर आपण आपण महाराजांचा गड किल्ल्यांचा जर ठेवा आपण जपला नाही तर येणाऱ्या पिढीला हे पण बघायला भेटणार नाही. जे लोक घाण करताना शरम बाळगा जरा.
घाण करू नका. तिथे पुणे दरवाजा नंबर 1 होता, इथं पुणे दरवाजा नंबर 2 आहे. तर ट्रेक एवढा इझी आहे, म्हणजे पायथ्यापर्यंत गाडी आली आणि इझिली आपण जाऊ शकतो. तर चला आता पुणे दरवाजा नंबर 2 मधनं आपण एंट्री करूया. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला म्हणजे सिंहगड. मित्रांनो, आताच तुम्हाला दाखवलं पुणे दरवाजा 2 मधनं आपण एंट्री केली. तिकडनं सरळ चालत येतोय तोपर्यंत आपल्याला दरवाजा नंबर 3 लागलेला आहे. आता दरवाजा नंबर 1 आणि दरवाजा नंबर 2 कडे ना पाट्या लावलेल्या, तर आपल्याला कळत होता आता दरवाजा नंबर 3 आहे, याच्यावरती नक्षीचं काम वगैरे केलेलं आहे. तर चला बघूया दरवाजा नंबर 3 कसा आहे. दरवाजा नंबर 3च्या बाजूला आपल्याला तिथे बसायसाठी जागा भेटते आणि जे पण आपले दरवाजाची रक्षा करणारे आपले सैनिक होते त्यांना राहायसाठी बसायसाठी ही व्यवस्था केलेली होती महाराजांनी. आणि खूप छान असं जागा आहे, म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो. एवढा मोठा परिसर आहे. तर खूप सुंदर असा तिसरा दरवाजाची इथे आपल्याला बघायला भेटलेला. पुन्हा मी तुम्हाला तेच सांगेन की दरवाजा नंबर 3 किती महत्त्वाचा आहे. इथं पाण्याची बॉटल ठेवलं आहे, इथं पाण्याची बॉटल ठेवलं आहे. ती उचलणार आहे मी, माझं कर्तव्य आहे, पण तिथं बॉटल ठेवणाऱ्यांना किंवा घाण करणाऱ्यांना अक्कल केवढी असावी ना. काय बोलायचं, माणूस प्राणी सुधारणाऱ्यातला नाही. चला, त्यांनी घाण केली, आपण साफ करूया. सुधरा रे सुधरा. कचऱ्याचं काय आहे का रे ठेवायला. आणि इथं कचरा कुंडी आहे बघा. इकडे तोफखाना आहे, तोफखाना जाऊया. घाण नाही, घाण ठेवूया पहिला. या किल्ल्याचा मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांचा हा गड जिंकताना वीरमरण आले आणि राजांनी गड आला पण सिंह गेला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनीच या किल्ल्याचे नामकरण सिंहगड असे केले. किती लांब आहे सांगा बघा. तो दरवाजा तिकडे, कचरा कोंडी इकडे. सिंपलची बात आहे यार, माणसं सुधरत नाहीत, अकला नाहीत. तर चला आता इकडचं एक लोकेशन बघूया पुढचं, खूप बघण्यासारखं आहे. मित्रांनो, दरवाजा नंबर 3 तिकडे आहे. 3 वरनं येत असताना वरती असं हॉटेल्स वगैरे लागतात, पण राईट साईडला चालत तर इथे बोर्ड बघायला भेटेल, किल्ले सिंहगड तोफखाना. तर तोफखाना होता हा एकेकाळचा, अजून पण ती वास्तू खूप चांगल्या सुस्थितीत आहे. तर चला आता जाऊया तोफखाना बाहेरून आणि आतून कसा आहे आपल्या महाराजांचा बघून बघूया. पुणे दरवाजातून गडावर जाताना उजव्या बाजूला एक दगडी इमारत म्हणजेच तोफखाना तसेच दारूचे कोठार दिसते. पूर्वी यात दारुगोळा ठेवला जाई. या दारूच्या कोठारात 1751 साली या कोठारावर वीज पडली. या अपघातात गडावरील त्यावेळचे फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली. या गडावरून तोरणा, लोहगड, तुंग, पुरंदर, राजगड, विसापूर हे किल्ले देखील दिसतात. मित्रांनो, तोफखान्यामध्ये गेलो, पुन्हा चीड आली, संताप आली. तोफखान्यामध्ये बघा काय बघायला भेटतं. महाराजांच्या काळातला तोफखाना आहे. इथे तोफेच्या रिलेटेड वस्तू ठेवायचे आणि इकडे आपल्या हल्लीच्या लोकांनी NS, SS, AR, AK, MS, SP, तेच काय ते अजय, म्हणजे लोकांना शरम राहिले आहे का? अरे ज्यांनी नावं लिहिलेत नाही त्या किल्ल्यावरती, तुम्हाला सांगतो तुमची लायकी नाही या किल्ल्यांवरती नावं लिहायची.
आज आपले इथले नेते नगरसेवक कोणी पण नेते मंडळी छोटं मोठं काम करतात तिथं लिहितात की मी बनवलं, मी ते बनवलं. महाराजांनी स्वतःचं कधी असं नाही लिहिलं की मी हा गड किल्ला बनवला, आणि तुम्ही इथे येऊन बेशर्मासारखी नावं लिहिता गड किल्ल्यावर. शरम बाळगा रे, शरम बाळगा. नाही चांगलं करू शकत ना तर खराब पण करू नका आमचे गड किल्ले, फालतू लोक. 2 तासाचा प्रवास आणि बऱ्यापैकी गड फिरून झाल्यावर आम्ही चहासाठी थोडा ब्रेक घेतला. पुढे एन्जॉय करताय घोड्याची पागा. जिंदगीमध्ये घोड्याची पागाची जागा आहे, घोडे वगैरे बांधले जायचे इकडे. आणि इथे सुद्धा असं पाणी वगैरे आहे, थोडंसंच पाणी, अगदी जास्त पाणी नाही. आणि बघू शकता इथे स्तंभ आहेत असे बनवलेले. आता ते कालांतराने त्याची झीज झाले म्हणा, बट स्तंभ आहे आणि खूप चांगल्या सुस्थितीमध्ये. बघा ना, पूर्ण दगड आहे अक्षरशः. इथेही माणसांनी आपला कचराच केलेला आहे. बरंच चांगल्या प्रमाणात मोठी जागा आहे इथे, घोडे वगैरे बांधायला इथे चांगली जागा बनवली आहे. आतमध्ये पण जागा आहे, पाणी आहे थोडंसं, बट शेवटी त्याच माणसांनी येऊन घाण केलेली आहे आतमध्ये. चला पुढचा बघूया. बघायची इतर किल्ल्यांच्या तुलनेत सिंहगड किल्ल्यावर अनेक हॉटेल्स आणि छोटे छोटे स्टॉल्स बघायला मिळतात, जिथे नक्कीच आपली भूक भागवली जाते आणि रानमेवा खाऊन पुरेशी ऊर्जा एकटवता येते. टिळक निवास. एकंदरीत गडाचं बांधकाम खूप छान आहे आणि महाराष्ट्र पुरातत्व विभाग खूप चांगलं काम करते. इकडे एक विहीर बघायला भेटते बघा, टाळ्याच्या आकाराची. मित्रांनो, सिंहगडावर येण्यात खूप उत्सुकता होती आणि तेवढीच उत्सुकता आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं घर, यांचा बंगला बघायची उत्सुकता होती. टिळकांना बघू नाही शकलो, बट एक त्यांच्या नावाची वस्तू इथे बघायला भेटते. खूप छान वाटतं ॲक्च्युली. तर चला, पॉवर ब्लॉगला आलात ना तुम्ही, आता तुम्हाला पण मी लोकमान्य टिळक यांचं घर दाखवतो, ते पण सिंहगडावरचं. बघा, पहिली गोष्ट, अशा पवित्र ठिकाणी जाल ना, आपल्या पायातले चपला काढा. तर चला, हे तोफा दिसतात आहेत, कॉन्क्रीटमध्ये त्यांचं भक्कम त्यांची बांधणी केली आहे. आणि दुसरी गोष्ट, आपले सर्वांचे लाडके लोकमान्य टिळक म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि मृत्यू 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचे सिंहगडावरील हे विश्रामधाम 1890 साली रामलाल नंदराम नाईक यांच्यापासून टिळकांनी खरेदी केले व ते उन्हाळ्यात व सवड मिळाली म्हणजे येथून राहत. याच ऐतिहासिक वास्तूत बसून ते 1901 सालच्या मे-जून महिन्यात लोकमान्य टिळकांनी आर्टिक होम इन दी वेदाच्या संशोधनात इंग्रजी ग्रंथाचे लेखन पुरे केले. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्य अलौकिक ग्रंथ राजाची
मुद्रणप्रत याच ठिकाणी 1915 तयार करण्यात आली. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी या दोन महापुरुषांची 1915 साली येथे भेट झाली. तर मित्रांनो, हेच ते घर जिथे आपले लोकमान्य टिळक त्यांनी ही जागा घेऊन इथे सवड भेटेल तशी ते येऊन इथे राहत होते. इथेच लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट झाली होती. आता इथे एक बाबा आहेत ॲक्च्युली, त्यांना विचारलं की आतमध्ये ॲटलिस्ट आम्हाला बघायसाठी काही भेटेल का जागा वगैरे, किंवा बघू शकतो का. त्यांनी सांगितलं अजिबात नाही, कॅमेरे लावले. तर आपल्याला कुठली गोष्ट नियम तोडून करायची नाही आहे. तर मित्रांनो, बाहेरूनच दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे. हेच ते आपल्या लोकमान्य टिळकांचं घर. सिंहगडच्या निसर्गात वसलेलं टिळकांचं घर बघण्याचं भाग्य लाभलं. येथे एक वेगळी स्वर्गसुख जाणवणारी शांती होती. एनर्जी खूप ड्रेन झाले, ताकद संपले शरीरातली, दम लागलाय. चला पुढचा प्रवास चालू करूया. मित्रांनो, आम्ही इथे येत होतो. आता प्रवास करत असताना थोडासा पोटाला भूक लागली. खाली पाणी चहा घेतला होता, बट बाबांनी आवाज दिला आणि बाबांनी सांगितलं जर तुम्हाला काय खायची व्यवस्था किंवा खायला हवं असेल तर आम्हाला सांगा. तर अशा ठिकाणी आलो आणि पिठलं भाकरी नाही खाल्ली तर फायदा काय. तर आम्ही सांगितलं आम्हाला द्या, मला आणि माझ्या भावाला. तर आता त्या आमच्यासाठी एकदम ताज्या चुलीवरती आपलं शेगडीवरती भाकऱ्या बनवतात आहेत आणि झुणका बनतात. हो, आम्ही म्हणूनच सोमवारी आलो. बाबा थोडं बोला ना आमच्याशी. तुमचं हे हॉटेल मल्हार आहे, आता हे किती वर्षापासून आहे इकडे? आता तसं 88 वर्ष नाही, 1988 पासून तुमचं हॉटेल आहे. आणि मग तुम्हाला जे लागणारं उदरनिर्वाहाचं साधन आहे, भाजी वगैरे, ते सगळं खालून वरते आणता? पाय ठेवून आणायचं. कल्याण गाव आहे आमचं. अच्छा. कल्याण दरवाजाने चालत सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं. अच्छा. आणि हे मित्रांनो, टिळक निवास जे आहे ना त्याच्या बाजूलाच आहे. तर बाबा इथे 1988 पासून आहेत. तर कधी आलात तर हॉटेल मल्हारला आणि बाबांची भेट घ्यायला विसरू नका. या. चला, बाबांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि जेवणाचं ताट पण रेडी आहे. तर चला जेवून घेऊया. तर मित्रांनो, जेवणामध्ये पिठलं आहे, भाकरी आहे, कोशिंबीर आहे, मिरचीचा ठेचा आहे आणि कांदा आहे. त्यांच्याकडे मडक्यामध्ये दही आणि ताक पण आहे. जर लागला तर ते पण आपल्याला देतील. मित्रांनो, आता जेवण झालं आहे आणि तुम्ही बघितलं बाबांना थोडी रिक्वेस्ट केली की थकवा आला आहे आणि जेवल्याच्या थोडी एनर्जी आली आहे, बट चहा भेटला तर खूप मजा येईल. तर बाबांना रिक्वेस्ट केली होती की बाबा थोडा चहा भेटेल का. तर बाबांनी त्या आमच्या शब्दाचा मान ठेवला. बाबांकडे चहासुद्धा उत्तम भेटते. तर आता चहा आलेली आहे. तर आम्ही दोघंजण आता चहाचा आस्वाद घेतो आणि फटफट बाबांचे पैसे देऊन आपला उरलेला गड बघून घेऊया. तर चला, बाय. तर सिंहगडाचा इतिहास हा खूप रक्तरंजित आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर आता आपण जिथे चाललो आहे तिकडे आपल्याला काही त्यांच्या स्मरणार्थ युद्ध जे झालं होतं त्यावेळच्या वीरांच्या काही मूर्त्या अशा ठेवलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला बघता येतील की मावळे कसे लढायचे आणि कसे होते. तर त्यांच्या स्मरणार्थ इथे खूप सुंदर असे पुतळे लावलेत. आणि तसंच पुढे आपण जाणार. त्यावेळेला जेव्हा तानाजी मालुसरे यांचं युद्ध चालू होतं, त्यांचा हात कापला गेला होता. त्यांनी हाताला फेटा बांधून युद्ध केलं होतं अखेरच्या श्वासापर्यंत. तर त्यांचंसुद्धा ते समाधीस्थळ आपल्याला पुढे बघायला भेटणार आहे. तर सिंहगड खूप रोमांच भरणारा इतिहास घेऊन चाललेला किल्ला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवायचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. साधारण 55 ते 60 वर्षे वय असलेले बाबा दगडाला घाव घालून सुंदर आकार देताना दिसले.
या तर थोडा आपण संवाद साधू त्यांच्याशी. बांधता त्यासाठी दगडांचं तुम्हीच करताय का हे? खूप छान केलंय. सही आहे. अच्छा, सही आहे. तुम्ही राहायला इथेच आहे का गडावर? गडावर. अच्छा, आम्ही नगरचे. अच्छा अच्छा. किती वर्ष झाली इथे राहिलात? काल तर आलो मी. अच्छा अच्छा, ह्याच्यासाठी हे कामासाठी? ह्याच्यासाठी. अच्छा अच्छा. ते रायगडला होते तिकडं. रायगडला होते का तुम्ही? किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ह्याचा? आता मी काल आलतो इथं. हे 3च दगड घडले. अच्छा. कटाळे हा, ते हात जड होतात ना. हे आता सगळं बूज काढायचं. अच्छा. 2 तास जाईन आता. अच्छा, काळजी घ्या आणि हाताला लागणार नाही असं बघूनच थोडं करा आहे ना. चला. तानाजी मालुसरे यांची समाधी याच ठिकाणी आहे. त्यांची शौर्यगाथा असलेले काही मूर्त्या बनवल्यात, तर त्या बघूया आणि प्रयत्न करूया त्यावेळेचा इतिहास जाणून घ्यायचा. चला. हे ना अक्षय, चप्पल काढ, ही तर काढ, एका जागेच काढ. प्रेताला हात वर करा, भगवा अतिजराला. गडाची उंची 4300 फूट, मुलांना 4300 असते, खालून 1400. यांची कादंबरी कुणी लिहिली? विश्वनाथ काशीनाथ रजवाडे. प्रत्यक्ष घोरपडवर आली गोणे दांडेकर, पुरुषोत्तम खेडीकर, संभाजी, डॉक्टर अमोलकोले. संभाजीराजांनी तुमच्या एवढे असताना 8 ग्रंथ लिहिल्यात. श्लोक वयाच्या 12व्या वर्षी लंगोटी लावून वाघ सिंह भाडल्या, त्याची 65. तेव्हा औरंगजेबला शिवाजी कोण? पहाड का शिवा. महाराष्ट्र राऊंड शिवाजी. सैन्याला ट्रेनिंग दिली, तोरणा जिंकला. तानाजी मालुसरे हाईट कशी आहे? 7 फूट, छाती 58, तलवार 35, ढाल 20, विषाचं आकडं, भाकरीची चोर. त्यांचा मुलगा रायबा त्याचं, आणि कोंढऱ्याचा किल्लेदार कोण? उदयभान राठोड. 8 फूट 40 किलो, वय वर्ष 25. या तानाजी पेक्षा पुणे दरवाजा 300, मागं 2000. तेव्हा शिवाजी राजांना तानाजीने मुजरा केला. का आले? रायबाचं टाटा धनी 10 गेली तरी 10चा. मालुसरे गर्दला झाली. अरे दगडाच्या टाळामधून अभंग गायले आहे का पांडुरंग. भक्त पुंडलिकासाठी आडली भगरती, द्रौपदीचे वस्त्र हरता पुरवली. एक मराठा म्हणून ओम नमांबिके वंदितो तोला, थापाडा फावरा पाडाता तुंतुण्याला. शायर हा महाराष्ट्राचा प्राण, गायले शिवप्रभूचे गुणगान. जिरारा जिरारा हा दाजिरा, खानाले शिवाचे ढप तलवारी. सह्याद्री हिच्या पहाडाला पहाडाला, सिया निघाला गरजूना. ह्या गरजूना देतात घोड्याला टाचा टाकल, टापा दगडाच्या लाया हादरल्या दर्या खोऱ्या. अरसिया गरजूना ह्या गरजूना. येऊन पश्चिमेला अरे तेलकट बांधी अंगाला, कवड्याच्या माळा, कंठाळा गोंधळे बांधला. कोण? तानाजी. सूर्याची संबळवाला आहे पेटून मशाली. इच्छा गोट्या बोले नाही काला, अहो गोंधळे आला. साबाळा कढाबाळा कढाबाळा कढाबाळा, आईचा ताबाडाच्या ताबाडा गडी. अरे बापरे, बरं झालं रे बाबा. कोण? विठू गोंधळी. कुठं घातला? तुत्याचा. पुढच्या गावाला जायचे धिरीसाठी तर घालतो, नाही तर चालू. बरा झाला. उद बुद ग अंबाबाई, उद बुझे ग अंबाबाई, तुग जागरण्याचे आई. आई कवड्याच्या माळा कंठाला पाय, तर बांधला चाळ मारला माईच्या सुरदाईच्या बरू बहारा. हाजेरा राहाजी सजवाला कोळ्याला.
बोलवितो गोधळी नावा माणूस ते धावला येशीला घोरपडीला काढली जातीत का हात सोला पाट्टा एका माग एक केला चढती उद्या भाड केले दार जो घाता वारा भारताची तोडली ढाल रक्ताची धार केला झाला लाल करा 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 पट्ट्याला दादा पाणी तानाजीचा उडवला हात माथाड्या रात्री मारला वारला त्याचा हात सोडला मामाडी हे वटा वाघळे कुठं पळतो साती हाताच्या उडलाला उद्या भाडला दातानी नर्ज फोड जिजा माता बोली कृष्ण घोडीला देताच टाक कल्ल्या दरवाजात पाऊल टाकल्याबरोबर लोकांच्या काखेमध्ये पागुटी बघितले अरे अरे दुःखाचे विपरीत झाले महाराज इथं आले तानाजीचं प्रेत बघितलं शोक व्यक्त केला आणि चेहरा पुसला शरीर पुसलं डोलीत टाकलं अरे माझा मावळ्यांनो आता लढायचे का त्याला गड आला पर माझा सिंह गेला पास म्हणून कृष्ण घोडीच्या डोळ्यात वाहते दूध अश्रूच्या धारा जया मातेच्या पोटी पुत्र लाखो लोक येती सूर्यदर्शनाला अंधाराची झोत पेटवली सह्याद्रीच्या पहाडाला आणि सिंहा गाजला कोढऱ्याला तिथून पालखी मग माळ घाटाला त्याच्या गावी शाहीर डिंबळे गातो पोहड्याला महाराष्ट्राचा भगवा फडकितो दिल्लीच्या टोकाला हार हार महादेव. तानाजी मालुसरे यांचं स्मारक आता बघितलं आपण आणि तिकडनं जस्ट असं खाली उतरलोच आहे पायरीने तर इकडे एक आय थिंक मंदिर आहे. चला मंदिरात जाऊया बघूया. आता बहुतेक भैरवनाथाचं मंदिर मी ऐकलं होतं आय गेस तेच असावं आणि तेच आहे बहुतेक तरी. चला अमृतेश्वर मंदिर किल्ले सिंहगड अमृतेश्वर मंदिर बोलो ना भैरवनाथाचं मंदिर आहे तर अमृतेश्वर भैरव मंदिर असं हे मंदिराचं नाव आहे. नाही मावशी हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. तर मित्रांनो हे आहे अमृतेश्वर भैरवनाथाचं मंदिर. मंदिर खूप स्वच्छ आहे आणि लोकांनी पण खूप टापटीप ठेवलेलं आहे. काही बावळट लोक येतात असं प्लास्टिकचा कचरा टाकतात इथे तर त्यांनी जर ते थांबवलं तर जरा बरं होईल. चला भैरवनाथाचं दर्शन घेऊन आता पुढचं लोकेशन बघूया. हा किल्ला महाराष्ट्रामधील यादव किंवा शिलाहार यांनी बांधला असावा. सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोंजे गावामध्ये आहे. हा किल्ला मुंबईपासून 180 किलोमीटर लांब तर पुण्यापासून 35 किलोमीटर असा लांब आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेला हा किल्ला भुलेश्वराच्या रांगेवर हा किल्ला आहे. अमृतेश्वर भैरवनाथ मंदिराच्या समोर ही खूप जुनी अशी दीपमाळ आहे. देवाचे चरण आहेत आणि चारीच टोकांना असावेत. एक साईडचं आता ते टिकलेलं आहे पण दीपमाळ आता सध्या तरी आहे टिकून. किती वर्ष टिकेल सांगता नाही आहे. तर हाच वारसा आपल्याला टिकवायचा आहे आणि ह्याच वास्तूंचं आपल्याला जतन करायचं आहे. मग इथे आता तिथं पण मूर्ती ठेवली ती पण तुटलेलीच आहे की छोटीशी. तुम्हाला काय वाटतंय बनलं पाहिजे का? आपलं काहीतरी देव येते ठेवलाय हां पण ती मूर्ती आहे हां काहीतरी महिन्या बघितलं नाही. हां दीपमाळ आहे ना ती. ही दीपमाळ आहे देवाची. बाहेर नाही गेलं की बत्ती लावायची. अच्छा कोल्हापूरला गेल्यावर मोठी दीपमाळ असते का हां 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 बत्ती लावायचं तसं आहे पण ती तुटून गेलं या देव. हां ते काही पडलं ते तिकडं पडले ते तिकडं पडले
आता इथे एवढं हॉटेल वगैरे ह्या लोकांनी चालू केलं, तर अशा छोट्या छोट्या वस्तू किंवा वास्तू आपण व्यवस्थित जतन करायसाठी गव्हर्नमेंटवरती डिपेंड नाही राहता. जर इकडच्यांनी पण थोडं आणि आम्ही बाहेरच्यांनी जर हातभार लावला तर होऊन जाईल ना. होऊन जाईल. हा बरोबर. झालं पाहिजे की नाही झालं झालं पाहिजे? पाहिजे, झालं पाहिजे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे. हां, सगळ्यांनी हातभार लावला तर होईल ना. त्याला पहिलं पूर्वीचं वडारी नाहीत हां हे बनवायला. हां तो बरोबर. कोला ह्याला गेलता का बुलीश्वरला? हां गेलता का? भुलेश्वर कसं महादेव. आहे, हो किती कोरलेलं आहे. हो खूप छान आहे. हा तसं व्हायला पाहिजे. होत नाही तसलं वडारी राहिलं नाही आता. अच्छा. किती कातून दगडी ते केलेले आहेत. हां कोरीव काम किती अगदी. कोरीव काम येते. तू गेलता ना हां बघ, लय कोरीव काम आहे. खरंच छान आहे. लय छान आहे. तुम्ही राहायला कुठे आहे? कोल्हापूरची महालक्ष्मीचं देऊळ किती छान आहे. हो. चला बघू आता आपल्या लोकांची प्रार्थना आणि वरच्याची मर्जी, वर्षाचा ते गरजेचं आहे. हे जतन होणं गरजेचं आहे. कारण आता आपणच बघतो तर हे आता संपुष्टात आलंय हा आणि अजून काही वर्ष टिकणार पण नाही. नाही ठीक आहे. पडझड झाली हो त्यात कोण दिवा तरी लावतोय का आता? नाही ना. चला आजी या. भेटू. अमृतेश्वर भैरव मंदिराच्या इकडनं निघालोच आहे. तर इकडे एक बोर्ड बघायला भेटला, त्याच्यावर लिहिलं हत्ती टाकी. आणि थोडासा पुढे आलो तर बघा काय बघायला भेटतंय. हाय हाय हाय, खूप सुंदर असा पाण्याचं टाकं आहे. आणि मासे पण आहेत बरं का इकडे. माहिती नाही बघायला तुम्हाला दिसतंय की नाही, बट नाही येते बारीक बारीक असे मासे. हत्ती टाकामध्ये माशांच्या घोळक्यांना पाहून गोप्रो कॅमेरा पाण्यात टाकून त्यांचं ते विश्व पाहण्याचा मोह मला काही आवडता आला नाही. बाबांना पाण्यासाठी जाताना बघताना अचानक पावलं त्यांच्या मागे जायला लागले आणि आम्ही त्यांच्या मागे मागे देवटाकं या पाण्याच्या टाक्यापर्यंत आलो. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होते. महात्मा गांधी जेव्हा पुण्यात येत असत तेव्हा ते मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असे. देवटाके हेच आहे का? तर मित्रांनो आता आपण आलो आहे बाबांच्या मागे मागे आणि देवटाकेपर्यंत आपण पोचलो आहे. तर बाबा आता इकडनंच पाणी वगैरे भरून घेऊन जातात. तर बघूया देवटाके कसं भरू द्या पाणी. मित्रांनो देवटाकं बघितलं, पाणी खूप स्वच्छ, खूप नितळ आहे, पिण्यायोग्य पाणी आहे. पण एकदा तुम्ही बघून घ्या कसला त्रास आहे आपल्या सह्याद्रीला ना, तो पण बघून घ्या. बघा जागोजागी बिस्लेरीच्या बाटल्या, आतमध्ये काचेच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या अक्षरशः बुडलेल्या. ज्यांना ॲक्च्युली सह्याद्री आणि त्याच्या इतिहासाबद्दल माहिती नाही ना, तर मग तुम्ही या जाणून घ्या. पण इथे येऊन असे घाण करू नका यार. आज हे गावकरी आहेत बाबा वगैरे, यांचा उदरनिर्वाह या पाण्यावर चालतो आणि इकडे येऊन तुम्ही असे प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे टाकतात. म्हणजे पाण्याची बाटली आतमध्ये टाकताना आपल्याला एकदा तरी शरम वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आलो आणि असे पण घाण करतोय. हे एकदा बघून तुम्ही पण. देवटाकं पाहून तसेच पुरेसं पाणी पिऊन आम्ही कल्याण दरवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. महाराष्ट्र पुरातत्व विभागाकडून किल्ले संवर्धनाचं काम युद्ध पातळीवर चालू होतं आणि ते पाहून मनात आलं की काश आपले सगळेच किल्ल्यांचं संवर्धन झालं तर सुवर्ण काळ पाहता येईल. ये ना बुरुजावर आहे. गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे
कोंढाणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागे एक असे 2 दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे पाहायला मिळतात. कल्याण दरवाजा आहे आणि कल्याण दरवाजाला अशा खोबण्या बनवल्यात. म्हणजे इथे जो बुरुज आहे तसं तिथे पण होता आणि त्याला दरवाजा आणि ह्याला दरवाजा असं काहीतरी युक्ती असावी. आणि ह्या खोबण्यांचं वैशिष्ट्य जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. माझ्या माहितीमध्ये तरी ज्या वेळेला शत्रूचं आक्रमण व्हायचं किल्ल्यावरती तर आपण ह्याच्यातनं उकळतं पाणी, उकळतं तेल आणि आगीचे निखारे आपण ह्याच्यातनं टाकून शत्रूवरती हल्ले करायचो. जसं तुम्ही बघू शकता समोर खोबण्या आहेत आणि खाली डायरेक्ट आहे. तर मग ही माहिती आहे की ह्या खोबण्यांमधनं ते उकळतं तेल, उकळतं पाण्याने कोळशाच्या आगीचे निखारे आपण इथनं टाकून शत्रूंवरती हल्ला करायचो. तिकडे बाईक आपली पार्क केले, बघू शकताय पार्किंग प्लेस आहे तिकडे. आणि आता आपण अख्खा सिंहगड फिरत 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 मुख्य कल्याण दरवाजापर्यंत पोहोचलो आहे. बघू शकताय कल्याण दरवाजा इकडनंच मी दाखवतो. हे बघा इकडनं एंट्रन्स आहे आणि इकडनं अशी एंट्री आहे. कल्याण दरवाजा आहे आणि इथे खड्डा झाला आहे. थोडासा रिस्क वाटते मला या तटबंदीचा. इकडे तरी आहे व्यवस्थित, इथं पूर्ण खड्डा पडला आहे सो थोडा रिस्कमध्ये. सिंहगड किल्ला आजवर पुस्तकात वाचून तर मूवीमध्ये बघून तसा ओळखीचा झाला होता. परंतु खरा किल्ला हा समजण्यासाठी एकदा तरी या गडावर या आणि रक्तरंजित इतिहास असलेला गड पाहून आपल्या आठवणींचा ठेवा वाढवा. कारण पुस्तका किंवा मूवीपेक्षा प्रत्यक्ष त्याला बघण्याचा अनुभव काही औरच होता. तर मित्रांनो वेळ आला या व्हिडिओमध्ये आता सध्यासाठी इथंच थांबायची. शिवाजी महाराजांनी जे वाक्य आपल्या तानाजी मालुसऱ्यांसाठी वापरलेलं, गड आला पण सिंह गेला, याला खरंच साजेसा हा गड आहे, हा किल्ला आहे. आय होप मी तुम्हाला माझ्या नजरेतनं बघितलेला सिंहगड दाखवू शकलो. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सध्यासाठी आपण इथंच थांबूया. तर भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास मी संदीप पवार आपली रजा घेतो. जय शिवराय.